तर ते खूप जास्त बोर झाले. असे इन्सिडेंट खूप वेळा आमच्या सोबत असे घडलेले आहेत. फ्रेश वगैरे झालो, तिथून पुन्हा राहिलेली स्क्रिप्ट कॅशरीयरनं लावली मुद्देवाईज. 7 वाजता मी पहिला रेकॉर्ड केला, बटन दाबलं कीच लाईट गेलेली आहे. गोंडच बाळ उठलेलं पण आहे ती आता. पण उठली बरोबर. गोंड उठले की माझं काम खतम. म्हणलं बाळ झोपले तर पटकन उठून घ्यावं काम आपलं, तर लाईट गेली. काय दोघे का चला आम्ही जेवताना बारपटा जेवतात. पण आज एवढी भूक लागली म्हणलं तिला रमाव गुरला तर बघ आमच्या ओळखीचं काय झालं. हाय हॅलो नमस्कार, आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ थोडक्यात काय म्हणूयात आपण, आपली म्हणजे आमची यूट्यूबवरची जी जर्नी आहे ना सध्याची, तर ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. कशी ती तर आहूंचं किंवा माझं आमचं कसं सध्या स्ट्रगल चालू आहे, तर ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. तर सकाळी का नाही काय घडलं तिथे मला त्याचे क्लिप मी तुम्हाला इथे अटॅच करते, त्या बघून घ्या आधी. अरे काय स्ट्रगल आहे माणसाचं. बघा बाबा, हे स्ट्रगल म्हणते झाला स्ट्रगल. सकाळी रात्री ड्युटीहून आलो 10:30 वाजता. स्क्रिप्ट बनवायला टाइम लागला, टॉपिक चाळा 1 वाजला. म्हणलं सकाळी बनवावं राहिलेला स्क्रिप्ट वगैरे, झोप येईल म्हणून झोपलो. सकाळी पुन्हा पहाट उठल्यापासून चालू आहे. 5:30ला उठलो, फ्रेश वगैरे झालो. तिथून पुन्हा राहिलेली स्क्रिप्ट कॅशरीयरनं लावली मुद्देवाईज. त्याच्यामध्ये आता किती 7:30 वाजले आणि पुन्हा तयार व्हायला इकडून इकडे बोलतो वगैरे मला सेट व्हायला अर्धा तास लागला. तब्बल 7:30 वाजता मी पहिला रेकॉर्ड केला, बटन दाबलं कीच लाईट गेलेली आहे. गोंडच बाळ उठलेलं पण आहे ती आता. पण उठली बरोबर. गोंड उठले की माझं काम खतम. म्हणलं बाळ झोपले तर पटकन उठून घ्यावं काम आपलं, तर लाईट गेली. काय स्ट्रगल करायचं. लय बेकार आहे जीवनाचा, बापरे. आपल्या वाट्याला लय झालंय. तुम्हाला वाटत असतं सोशल मीडिया एवढं सोपं, एवढं सोपं नवं माय. तब्बल स्क्रिप्ट गिरिप बनवा, व्हिडिओ एडिट करायला मला 8 तास लागतात. जरी व्हिडिओ 4 मिनिटं असला, 4 मिनिटाचा असला तरी व्हिडिओ गुगल आपल्याला काम आहे तेवढे करणं होत नाही तरी करतात. माझं बाळ बघा कसं बघायला टुकुर टुकुर. लाईटच गेली, उठून बघायली टुक टुक पप्पा काय म्हणायचे तर. शिवताय चिवताय टाइम टेबल बघत आहे कुठं आहे. काय उठायची गरज होती एवढ्या सकाळी. आणि पप्पा लाईट गेली, बोर झाला. आता किती अवघड झालं. का उठलीस तू? उठलं तरी काय लाईटच गेली. बिचारा पप्पा नुसतं बोर बोर बोर. सगळा संघर्ष एका रूम मध्ये किती एकदम मॅनेज करता. इथं बघा कसे आहून ट्रायपॉड लावलेत. इथं माझ्या बाळाचा झोका. सकाळी सकाळी मूड ऑफ झालेला आहे त्यांचा. इथं असं सेटअप आहे आणि आता गेलेले आहेत त्यांच्या बाळाजवळ. कुठं उठायला बघा ए बोला कुठं उठलीस. सकाळी सकाळी झोपा 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 झोपा. बघा सकाळ बाहेर उजडलेला आहे. बापरे, थंडी तर पुरेच कडकाची आहे. राहुंच्या तर काही नशिबात नव्हतं काय की व्हिडिओ बनवायचं. गोलू इकडं. किती गोड लावा ग. कुठं जायली गाडी. काय गोलू बाबा म्हण बरं बाळा. बाबा म्हण. बाबा बाबू बाबू ए बाबू गोलू बाबू.
गोलू बाबूला काळाला मोबाईल चालू आहे बसला गोलू बाबू लय चालू आहे. नाही तर मोबाईल चालू केलं की शांत बसते. बघा तेलाची बाटली तिच्या हातातली घेतली तर कसा राग येत बोलला बाबा दे ना बाटली घेतली बाबा. ए गोलू नाही धर. दिवसभर असे आमचे चालू असते आमच्या गोलीचे नाटक. गोलू बाबू क्लॅप 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 म्हणून बरं बाळा. क्लॅप 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 क्लॅप. हा करा क्लॅप 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 क्लॅप. हा म्हणा चल क्लॅप क्लॅप क्लॅप. हा म्हण हा मग येतोय म्हणायला माझं म्हण क्लॅप क्लॅप क्लॅप. क्लॅप क्लॅप क्लॅप. गोलू बाळा इकडे बघ क्लॅप क्लॅप क्लॅप. तर बघितलं कारण आहो गेलते काल म्हणजे दुपारी ड्युटीला गेले होते आणि रात्री 10:30ला आले म्हणजे 11लाच आले. तिथून पुढे त्यांनी स्क्रिप्ट वगैरे बनवली पण त्याच्यात 1 वाजला. मग तेवढी मेंटॅलिटी नव्हती व्हिडिओ बनवण्याची. मग ते झोपले आणि परत ते 5:30ला पहाटे उठले व्हिडिओ बनवण्यासाठी. तर थोडं काय राहिलं होतं स्क्रिप्टचं तर ते त्यांनी केलं आणि 6 वाजता मस्त फ्रेश वगैरे होऊन आता व्हिडिओ बनवतो म्हणले. आणि जस्ट व्हिडिओ बनवायला बसले कीच लाईट गेली. तर ते खूप जास्त बोर झाले. असे इन्सिडेंट खूप वेळा आमच्यासोबत असे घडलेले आहेत. तर अशी चिडचिड होते. असं नको वाटतं व्हिडिओ बनवायला एवढं सगळं केलं नाही टायमाला लाईट गेली तर लाईट आमचा खूप जास्त मूड ऑफ करते. तर तसं झालं आणि लाईट गेल्यानंतर आमची गोल पण उठली. मग त्यामध्ये राहून गेलं आणि ते खूप वेळ ट्रायपॉड वगैरे सेटअप त्यांनी तसंच करून ठेवलं होतं लाईट येईल म्हणून. लाईट काय आलीच नाही. मग गोलला आम्ही सॅरलॅक वगैरे बनवलं. आधी तिचं पोट भरता तिचं पोट वगैरे भरलं आणि नंतर पुन्हा मग मी फ्रेश झाले म्हणजे आंघोळ वगैरे केली आणि आता पोहे वगैरे बनवा म्हणलं. पोह्याची केलेली आहे तयारी. तर लाईट आता आलेली आहे आणि आहो गेलेले आहेत बाहेर गोलला घेऊन. म्हणजे तिला झोपवतं तर ती जर झोपली तर बघूया काय म्हणतात. त्यांनी सेटअप तर केलेलं काढलेलं आहे. काय म्हणतात काय ना ते जर म्हणले व्हिडिओ बनवायचेत म्हणून तर मग नंतर मी पोहे बनवेल. कारण का आधी व्हिडिओ बनवणं महत्त्वाचं आहे. त्यांना आधी व्हिडिओ बनवून देते पुन्हा नंतर आमची खाण्यापिण्याची सोय. तर हा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर ना आहोंनी गोलूला झोपी घातलं होतं झोक्यामध्ये टाकलं होतं पण तिला झोक्यातून इथं वरी बेडवर टाकताना ती उठून बसली तिथं कारण त्यांना ट्रायपॉड वगैरे लावावा लागतो. तर झोक्यामध्ये जमत नाही त्यामुळे तिला बेडवर टाकलं तर गोलूच उठून बसली. तर मग मी तिच्याजवळ पडलेली आहे शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. काय माहीत किती वेळ शांत बसती. तर शांत बसून तर वाटत नाही. पाहू शकता एवढी कशी बघायची टुकू टुकू. तर तिला शांत बसू म्हणत आहे मी. चिरकती ती मला तसं करती. तर लहान बाळाला घेऊन हे सगळं करणं खूप अवघड आहे. कारण बाळाला काय कळतं बरं शांत बस म्हणल्यावर थोडं शांत बसणार आहे असं. तर हे ड्युटी पण करतात. फुल टाईम जर यूट्यूबला द्यायचं असताना काय वाटलं नसतं. ड्युटी नंतर पुन्हा मग ड्युटी करून बाळ मॅनेज करणं घरातल्या सगळ्या अडचणी पुन्हा बाळाला सांभाळणं हे करून पुन्हा मग यूट्यूबवर काम करणं. तर ह्या सगळ्या सध्या तरी खूप हेक्टिक आणि खूप अवघड जात आहेत. तरी प्रयत्न करणं आपलं काम आहे ते प्रयत्न करत राहावं लागेल. तर ना आता 2026 येत आहे आणि जे कोणी नवीन यूट्यूबर आहेत किंवा ज्यांना चॅनल खोलायची इच्छा आहे तर त्यांनी तुम्ही जशीच परिस्थिती आहे ना तुम्ही जिथं आहात तिथून तुम्ही सुरुवात करा. आपण जर वाट बघत बसला ना बाबा आपली परिस्थिती अशी आहे काय म्हणतील लोक कसं दिसायले त्याचा विचार बिलकुलच करू नका. मी पण तसाच विचार करत होते आणि व्हिडिओ टाकायलाही करत होते पण आता सुरुवात फायनली केलेली आहे आणि कंटिन्यू व्हिडिओ मी टाकणार आहे असा नवीन वर्षाचा संकल्प केलेला आहे. तुम्ही असा संकल्प करा आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोटिवेटेड ठरेल मला असं वाटतंय. एकत्र आलेले आहेत आणि सगळी जनता आता शिवसेनेची जनता आहे ती सगळी भावनिक असते आणि आम्ही जो शिवसैनिक आहे तो भावनेवर चालणारा खेळ आहे. तर मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा आणि बघत असतात मराठी. पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र.
आता झोपलो होतं की माय उठलो आपण हा चिमणी बघा माझी चिमणी कशी उठली तिचं लय काम असते मदत बघा हे हे बघा मित्रांनो आमचा संघर्ष हे 2 लाईट नव्हती आता किती वाढले तर 10 का 11 वाजले तेव्हा लाईट आलेली आहे तेव्हापासून आम्ही सगळं सेटअप काढून ठेवलं होतं त्याच्यावर गोलूची परत झोप झाली आता तिला झोपी घालून खाली झोका आहे ते दिसत नाही तुम्हाला नंतर लावतो खाली झोका आहे तिथं ट्रायपॉड लावलेला आहे ठीक आहे मग आता व्हिडिओ बनवत असताना माझ्या आवाजानं म्हणा किंवा खालचं झोक्यातून उडी ठेवत असताना बाळ उठलं एवढी मेहनत करून सुद्धा जर व्हिडिओला येऊ देत नसतील ते किती मोठे खर्च आहे आणि कितीच मोठा आघात आहे एवढी मेहनत करून तरी काय उपयोग असा मनात विचार येत असला तरी तुम्ही हार न मानता आपल्या युट्यूब चॅनल असो किंवा कोणतंही काम असो त्या कन्सल्टची काम करा आणि रोज एक व्हिडिओ किंवा रोज थोडी आपली मेहनत पुढे जरी गेली तरी थेंब साचे ती मन आहे बघा त्याच्यामुळं रोज आपल्याला काय करायचं पळायचं नाही फक्त आपल्याला चालायचं थांबायचं पण नाही पळायचं पण नाही फक्त चालायचं रोज कोणती फक्त कन्सल्टन्सी ठेवायची आहे अय मग बाळ पडलं की हो पडलो कॉल बॉल माझं उठा 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 हे बघा माझं गुरु बघू आता असल्या संघर्ष किती याव द्या मी संघर्ष करायला तयार आहे होय बोल बाळाची झोप डिस्टर्ब झाली तर ना मी आता गोलला घेऊन बाहेर आलेली आहे आहो व्हिडिओ बनवत आहेत सकाळचं बघितलंच लाईटच नव्हती आणि लाईट नसल्यामुळं खूप जास्त म्हणजे एकदम मूड हाफ होते यूट्यूबवर काम करताना का नाही पेशन्स खूप जास्त ठेवावं लागते तर असं तर अडचणी येतच राहतात आणि आमच्यासोबत खूपच जास्त अडचणी येतात त्याच्यात आमची गोलू आहे हिला हँडल करणं तेवढंच अवघड आहे आणि तिथं खूप जास्त गर्दा करू शकते म्हणून तिला फायनली आता बाहेर घेऊन आलेली आहे मी आणि शांत बसून म्हणून तिला ते दात काढायची दुसरा एक दात यायला तर ते काय म्हणतात त्याला डिक्के मारली काहीतरी पावडर आहे ते आणले काल आम्ही तर ते तिच्या दाताला मी चोळत बसले होते शांत बसून म्हणून पण तरी पण गर्दा करायची म्हणून शेवट म्हणलं मी जाते बाहेर तर आम्ही हिला घेऊन बाहेर आलेले आहे पाहू शकता ह्याच्या किती गर्दा चालू आहे व्हिडिओमध्ये जे आवाज यायला त्याच्या खूप जास्त डिस्टर्ब होईल त्यामुळं मग आता बाहेर घेऊन आले तर ऊन तर खूप छान वाटत आहे एकदम भारी तर मस्तपैकी इथे थांबलेली आहे तर इथून पुढे का नाही आता म्हणजे गुरला खाऊ पिऊ घातलं होतं सॅरलक वगैरे तर आता इथून पुढे मला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक म्हणजे पोहे बनवण्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आहोंचे व्हिडिओ झाले ना पटकून मी पोहे बनवते नाश्ता होईल आमचा आणि तिथून पुढे स्वयंपाक बनवायचा खन कारण का आहोंना जायचं आहे 1 वाजता ड्युटीला तोपर्यंत स्वयंपाक वगैरे झाला पाहिजे तर स्वयंपाक वगैरे पण करून घेईल बघते जसं होईल तसं तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा कसं होतं आहे कसं नाही तर बघूया तर मस्त असे पोहे रेडी झाले आला दुकानावर तर आता पोहे रेडी झालेले आहेत आणि प्रचंड भूक लागलेली आहे कावा खावा का नाही असं झालेलं आहे तर पटकून आम्ही नाश्ता करून घेतात एवढं उकळले दोघे का चला आम्ही जेवतो बारपटा जेवतात आज एवढी भूक लागली मुलं त्याला रमाव गोलला तर बघा आमच्या ओळखचं काय झालं तुला खातात आलं पाहिजे पुढं गोला काय खायला टमाटा खायला बाळ
टमाटर खायला सर्दी लागल खा. करायला तर मी तर मस्तपैकी डाळ वांग करून घेतलेलं आहे आणि थोडासा भात पण केलेला आहे. देख इधर जान. हेलो, क्या कर रहे हो आप? चपात्या करायला गरम गरम. तुम्हाला सोबत द्यायचं का ना डबा? नको मला, मी खूप जास्त खाल्लेलं आहे ग बाय. काय झालं झोपेली काय? आहो ते खाल्लंय बघा दही आणि त्यांना खूप जास्त आता झोपेत आहे पण त्यांच्या ड्युटीचा टाइम झालेला आहे तरी तसेच ते फ्रेश झालेले आहेत आता आणि आता ड्युटीला जाण्यासाठी निघालेले आहे. तर मी भात आणि डाळ वांग रेडी केलेला आहे आणि चपात्या माझं बाळ इथं बाळ झोपी घातले आणि इथं माझ्या आता चपात्या होत आहेत तर पटकून डबा नको म्हणाले ते बघूया ह्याला तर बरं आहे नाही ह्याला तर काय नाही पुन्हा छोट्या मुलीला काहीतरी खातील कॅन्टीन मध्ये. तर माझी सगळी कामे आवरून झालेली आहेत आणि चला मुलं हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.